स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते। आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। कितीतरी वेळ झालेला आहे आणि हे जे दार आहे तर हे लॉक झालेलं आहे। तर एवढ्या सगळ्या चाव्या मी आता शोधून काढल्या आहेत। माहिती नाही की अजून यांच्यात त्याची चावी आहे का नाही, का ती आतमध्येच राहिली बघायला लागेल। आणि हाच एक प्रॉब्लेम असतो ह्या डोअरला। बघूया आता हे तरी लागतं का म्हणून। ओ लागलं। आणि असे रबर माझे तुम्हाला प्रत्येक हँडलला दिसतील, कारण रात्री जेव्हा मी क्लचर वगैरे काढते तेव्हा मला सापडत नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी ते लावून ठेवलेले आहेत मी भरपूर घेऊन। तर आज आहे शुक्रवार आहे आणि त्यासोबत आज प्रदोष देखील आहे। तर आता 12 वाजलेत सकाळचे, 12ला काही 5 मिनटं कमी असतील बहुतेक। आणि आज फारसा स्वयंपाकही नव्हता मग प्रदोष असल्यामुळे। आणि आहोंना थोडंसं बरं नाही, त्यांना कणकण होते, तर फक्त आधीचा टिफिन होता तर तो सकाळी बनवून झाला। आणि त्यानंतर मग मी घरातलं आवरायला घेतलं होतं थोडंसं, जे की शनिवारी करतो, पण आज वेळ होता तर मी करून घेतलं, जाडे वगैरे काढून घेतले। उद्या परत फॅन वगैरे, उद्या फक्त फॅन पुसायचे राहतील। मी जाडे ह्यासाठी काढून घेतले की आज मला संपूर्ण घर स्वच्छ करायचं होतं, प्रदोष असल्यामुळे घरात पूजा असणार आहे संध्याकाळी। तर गोमूत्र घालून मी सगळे घरं वगैरे पुसून घेतले। आणि तसे 2 दिवसापासून पुसले गेले नव्हते, तर ते का नव्हते पुसले गेले की लगातार 2-3 दिवस आता मी ते श्राद्ध घालत होती कारण माहिती नव्हतं आपल्याला नेमकं कुठल्या दिवशी घालायचं ते, एकादशी असल्यामुळे संक्रांतीला। तर 3 दिवस घालत होते आणि म्हणून मग मी दुपारून फरशी वगैरे पुसत नव्हती। म्हणजे आमच्याकडे पुसलं जात नाही, पुसत नाही सहसा घास टाकल्यानंतर। तर मग ते तसंच होतं। तर आज मला सकाळी आंघोळीच्या आधी तेच करायचं होतं काम। आधीचा टिफिन होता तेवढं झालं फक्त, त्यानंतर चहा वगैरे केला मी। आणि उठले, त्यांना नाश्ता द्यायचा होता, बनवायचा होता त्यांच्यासाठी काहीतरी पोहे वगैरे, पण त्यांची अजिबात इच्छा नव्हती काही खायची। ते म्हणे की मला फक्त चहा बिस्किट दे आणि गोळी घेऊन मी अजून थोड्या वेळ झोपतो। तर 11:30ला उठले, आता फ्रेश वगैरे झाले ते, आता त्यांना खायचं काहीतरी करते, तोपर्यंत माझंही आवरून झालेलं आहे आणि असं होतं की एक दिवस आम्ही संध्याकाळी आरतीलाही गेलो संक्रांतीच्या दिवशी। तर एक साडी काढायची होती, पण तिच्यासाठी सगळं कपाट मी खाली उपसून टाकलं होतं। तर ते त्यावेळेला तर तसंच मी सगळं ठेवलेलं आहे घड्या न घालता, त्यामुळे वेळ भेटला तर आज तेही मला आवरायचं आहे, कपाटातलं व्यवस्थित रचून फराळ वगैरे काही घेत नाही प्रदोषला। आधी फळंही घेत नव्हती, पण आता 1-2 वर्षांपासून फळं वगैरे मी खायला लागली आहे। तर काहीतरी आता मला मागवावं लागेल, कारण तर आता जाऊ नाही शकत। तर फोन वाजतो, भाज्या वगैरे 1-2 ऑर्डर करते, कारण संध्याकाळी करायलाही आता काही म्हणजे भाजी मला आता सुचत नाही आहे, काहीतरी मागवते बाहेरून, एखादं पालेभाजी वगैरे काहीतरी पातळ करायला लागणार आहे। तर आता मी म्हणजे सकाळी चहा घेतला होता मी त्यांच्यासोबत, आता परत पोटात कसं तरी होतं आहे, तर आता कॉफी वगैरे बनवते माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी खायला करते। तर आणि हे जे प्रदोषचा जो काही उपवास आहे तर तो हिवाळ्यात, पावसाळ्यात मला फारसं काही एवढं जाणवत नाही, कारण दिवस लहान असतात स्पेशली हिवाळ्यात। पण उन्हाळ्यात खूप मोठा दिवस असतो, तर मला संध्याकाळपर्यंत पूजेच्या वेळपर्यंत मी पूर्ण डाऊन होऊन जाते, कारण मला एकाच वेळेला नाही पण थोडं 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 खायची सवय दिवसातून। आणि याआधी तर एकादशी आणि प्रदोष दोघं करायची मी, तेव्हा खूप जास्त फजिती व्हायची, कारण एका महिन्याला ते दोघं सोबत येतात लगोपाठ आणि एका महिन्याला एका दिवसांचा गॅप असतो। त्यामुळे मी आता तात्पुरती 2-3 वर्षांपासून माझं एकादशी थांबवली आहे। आता प्रदोष कंप्लीट झाले 12 वर्षांचे, जे की मी आधीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। तर त्यानंतर मग परत एकादशीला सुरुवात करेल। तर चला, आता तुमच्याशी गप्पा मारून झालेला आहे, व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, कारण माझं जे काही ट्रायपॉड आहे ते खराब झालेलं होतं थोडंफार तात्पुरतं, मी त्याला सुधरवलं आहे, जे की तुम्हाला आधीच्या व्हिडिओत दाखवलं। तर त्यावरच आता काम चालवायला लागणार आहे। आता मी अजिबात नवीन वगैरे घेणार नाही, कारण ऑलरेडी ते घेतानाच मी आव्हानं नाही म्हणत होती की एवढं महाग नको घेऊ, जे काही छोटं होतं ॲमेझॉनला मी बघितलेलं 300-350पर्यंत, तसं काहीतरी घेऊयात, कारण ते खराब झालं असतं तर मला एवढं वाईट वाटलं नसतं। पण आता सध्या मला एकही रुपया खर्च नाही करायचा, तर त्यावर जसं आहे त्यावर तसं मी ॲडजस्ट करते। आणि त्यातल्या त्यात त्यावर आहे ना, जे काही आपण शॉर्ट्स बनवतो तर असे
उभे जे काही व्हिडिओ असतात तर ते होत नाही, कारण ते फिरवताच येत नाही मुळात. ऑलरेडी ते वरचं त्याचं आणल्यानंतर 1-8 दिवसातच मोडलं होतं. कसं तरी मी आता लॉंग व्हिडिओमधूनच शॉर्ट बनवत होती, शूट किंवा मग आडवंच शूट करत होती आणि तसंच व्हिडिओ बनवत होती शॉर्टसुद्धा, ज्यामुळे की खूप झूम दिसतं आणि खूप मोठा चेहरा किंवा मग असं खूप जवळनं दिसतं. पण ठीक आहे, तुम्ही ॲडजस्ट करा, मी ॲडजस्ट करते आता थोडे दिवस. बघूया, घेऊयात नंतर कधीतरी, आता सध्या तरी नाही. तर कालपासून हे नारळ आधीने पिलेलं होतं त्याच्यातलं पाणी, पण ते त्याच्याने फुटलं नाही आणि खूप अशी मलाई होती त्याच्या आतमध्ये. तर काल तर मला काही वाटलं नाही की त्याला त्याच्यातली मलाई काढावं असं, पण आज म्हटलं उपवास आहे तर तेवढंच होईल काहीतरी खायला. तर मी ते काढायला गेली, पण इतकं ते आतून म्हणजे कडक होतं, खूप जास्त कडक होतं, निघत नव्हतं आणि मलाईसुद्धा कडक झालेली होती खोबऱ्यासारखी. तर म्हटलं आता काढूच यात त्याला. तर 2-3 वेळेस मी ट्राय केलं, चाकूने वगैरे नाही निघालं, कारण चाकू पूर्ण वाकडा होत होता त्यात. मोडला असता मम्मी आपली जी हे असते मुसडी असते त्याने ठोकून डायरेक्ट तोडून टाकलं त्याला आणि मग त्याच्यातून ती मलाई काढून तेवढं खाल्लं होतं आणि कॉफी बनवला. आणि त्यानंतर मग दुपारी मला डीमार्टला जायचं होतं, पण त्याआधी हे पप्पांचं एक काम होतं इथे आयुक्त कार्यालय, त्यांनी तर ते केलं आणि तिथून पुढे मम्मी डीमार्टला गेली, कारण महिन्याचा किराणाही संपला होता आणि तोही आणायचा होता. आणि किराणा आणायचं तर फक्त निमित्त होतं. खरं तर मला नवीन काय आलं आहे अशा काही गोष्टी की जे आपण संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकतो, तर ते मला बघायचं होतं. तर सगळ्यात आधी थोडंफार सामान जे होतं ते घेतलं लिस्टमधलं, बाकीचं तसंच ठेवलं आणि सगळ्यात आधी तर इकडे आली होती मी जिथे की सगळी भांडी वगैरे असतात तिथे, आणि फायनली मग हे बॉक्स वगैरे सिलेक्ट केले, ते घेतलं. त्यानंतर जो राहिला होता तो किराणा घेतला आणि तशीच मग घरी आले. संध्याकाळी हे पूजा असते प्रदोषच्या दिवशी, तर त्याच्यासाठी आधी स्वयंपाक करून ठेवायला लागतो, कारण पूजेनंतर जर केला तर खूप लेट होतं आणि आधी जर केला तर बरं पडतं, निवांत पूजा करू शकतो आपण, म्हणून मी थोडीफार तयारी करून ठेवते. तर इथे आज मी जेवणात बनवणार होती वाटलेल्या डाळीचं पिठलं. तर खूप छान लागतं ते आणि आमच्या इकडे खूप बनवलं सुद्धा जातं. तर ज्यांनी कोणी खाल्लं असेल त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा. बऱ्याच वर्षांनी मी पहिल्यांदा बनवत होते, मध्यंतरी विसरलेच होते, पण आज मला अचानक आठवलं की ते बनवूयात म्हणून. आणि ज्या भाज्या मला मागवायच्या होत्या तर मला असं वाटलं की मी बाहेर जाते तर तिकडनं त्यांनी घेऊन येईल, पण मी सुद्धा विसरले आणि मागवणंही नाही झालं. तर ते राहिलं तसंच, भाजी नव्हती घरात काही बनवायला आणि नाही बरं नव्हतं, तर खास करून तर आजारी माणसाच्या तोंडाला चव येते असं हे पिठलं असतं, म्हणून मी बनवायला घेतलं. तसं त्यांना आवडत नाही कुठलंच पिठलं, पण म्हटलं ट्राय करून बघा आजच्या दिवशी. तर जी तुरीची डाळ असते ती एक लहान वाटी जी मी सुरुवातीला दाखवली, तर ती वाटी भरून मी तुरीची डाळ घेतली होती. तिला स्वच्छ धुवून एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवलं होतं. 10 ते 15 मिनटं झाले होते आणि तोपर्यंत मग मी कोथिंबीर ह्या वेळेस भाज्या ज्या आहेत त्या आधीने निवडल्या होत्या, म्हणून त्याने कसं तरीच ठेवलं होतं. जाड काड्यांसकट कोथिंबीर भरली होती, तर ते मला प्रत्येक वेळेस निवडायला लागतं आहे. आणि त्यानंतर मग कोथिंबीर पाण्यात टाकून ठेवली, ज्यामुळे की ती छान अशी कडक होते, रफ होते. आणि हिरव्या मिरच्या आणि लसणाचा तिकडे मी तो ठेचा बनवून ठेवलेला आहे, मिक्सरमधून वाटून घेतलं आहे त्यांना. आणि आता ही जी डाळ आपण भिजत घातली होती तर तीही डाळ मी आता मिक्सरमधून वाटून घेते. फाईन असं त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची, अजिबात जाडसर नाही राहू द्यायचं, एकदम चिकट पण नाही आणि एकदम जाड पण नाही, अशी आपल्याला ती पेस्ट बनवायची असते. आणि हे बनवायला जेवढं सोपं तितकं चवीला खूप भारी लागतं. ज्यांनी खाल्लं असेल त्यांना तर माहितीच असेल. तर काही नाही, सिंपली मी आता कढईमध्ये तेल घेतलं आहे, त्यात जिरं घातलं आहे आणि आपण बनवलेला लसूण आणि हिरवी मिरचीचा जो काही पेस्ट होती ती मी त्यात आता घालून घेते तेलात. तर हे जे पिठलं आहे ते माझ्या माहेरी वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं. वेगळ्या पद्धतीने म्हणजे थोडंच बदल असतो की माझ्या माहेरी कांदा घातला जातो त्यात आता ह्या स्टेजला, आणि माझ्या सासरी जे बनवलं जातं त्यात कांदा घालत नाही, आणि मला सुद्धा कांदा न घातलेलंच आवडतं, कांदा घातलेलं मला आवडत नाही. आणि त्यानंतर हे छान असं परतून झाल्यावर जो काही कच्चेपणा असतो हिरवी मिरचीचा आणि लसणाचा तो निघाला की त्यात थोडीशी हळद घातली आहे. आणि जसं आपण साधं पिठलं बनवतो त्यावेळेला कसं आपण पाणी उकळून घेतो आधी, तसं पाणी उकळून घेतलं आणि अशी काहीशी ती पेस्ट मी बनवून तयार केलेली आहे. त्यात आता चवीनुसार मी मीठ घालून घेते. तर तुम्ही बघू शकता आता छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला. तर त्यात मी आता ही वाटलेली डाळ घालते. त्यात मी थोडंसं अजून पाणी मिक्स केलं होतं, थोडं पातळ बनवून घेतलं होतं ती जी काही पेस्ट होती डाळीची त्याला. आणि असं छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि हलवत असतानाच त्यात ते ओतायचं आहे जे की डाळीचं आपण मिक्सचर केलेलं असतं. सहसा याला गुठळ्या वगैरे पडत नाही, पण तरीसुद्धा हलवत राहायचं आहे आपल्याला. तर इथे आता पिठलं तयार झालं होतं माझं. आणि
त्यानंतर आज डीमार्टमधून तर हे सगळ्यात महत्त्वाची ही एक गोष्ट होती खरं सांगायचं तर, हे आहे लोणचं, ज्याशिवाय की माझं जेवण अपूर्णच असतं, माझ्या घशाखाली घास उतरत नाही. तर ते संपलं होतं आईकडून जे आलेलं होतं ते, आणि आई आता बऱ्याचदा म्हणते की घेऊन जा घेऊन जा, कारण ह्यावर्षी मी आणलं नव्हतं, कारण आमच्याकडे म्हणतात की आईकडनं आईच्या घरून लोणचं आणत नाही म्हणून. तर मी ह्यावर्षी घेतलंच नाही तिच्याकडे, बनवून माझं लोणचं तसंच पडलेलं आहे. तर हे मी आता विकत आणलं. तर एक मिक्स आणलं आहे मी, आणि एक आपलं साधं आणलेलं आहे कैरीचं. आणि बऱ्याच वेळा मी फिरली घरात, पण मला त्यांना भरण्यासाठी बरणीच नाही भेटली. आणि ही जी काही छोटी होती तर ही मध असतं आपलं तर पतंजलीचं, त्याची ती बॉटल खाली झाली होती, आणि त्यातच आधीचं लोणचं होतं, थोडंसं जे राहिलं होतं ते मी काढून घेतलं होतं. तर त्यात मी शोधलं, मला बॉटल नाही भेटली, तर मग दोघं मी एकत्र करून घेतले होते एकाच याच्यात. कारण लहान लहान ते पॅकेट्स होते, आणि एकाच याच्यासाठी एवढं मोठं डब्बा वगैरे भरणं किंवा काचेची बरणी खाली करणं, त्यापेक्षा मी एकाच याच्यात दोघं लोणचं मिक्स करून तसंच टाकून घेतले ते. आणि कोणाकोणाला जेवणासोबत कंपल्सरी लोणचं लागतं त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, कारण लोणचं एक असा प्रकार आहे की मला भाजी आवडते असो नसो, पण मला लोणचं हवंच असतं. तर संपलं की मी ते, म्हणजे आत्तापर्यंत तर संपूच दिलेलं नव्हतं कारण आईकडनं असतं, पण आता ह्या वेळेस संपलं म्हणून मी ते बाहेरून विकत आणलं आहे. तर आता हे छान असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आणि आता त्यात मी कोथिंबीर घालून घेते, भरपूर अशी कोथिंबीर घालते मी, कुठलंही पिठलं असो हे असो किंवा मग बेसन पिठाचं, तर मला कोथिंबीर जास्त घातलेली आवडते. तर पिठलं तर झालं आहे, पण आता भाकरी बनवायच्या आहेत मला, तर त्या मी जेवायला बसू तेव्हा गरम गरम बनवेल. पण त्याआधी आता मला पूजेची तयारी करायची आहे. तर त्यासाठी मी नैवेद्यासाठी खीर बनवून घेते, शेवयांची खीर बनवते, आणि मी बऱ्याचदा शेवयांचीच खीर बनवते कारण ते मला शॉर्टकट वाटते. तर ह्याआधी मी रव्याची खीर बनवत होती, पण आता हे पाकिट मला संपवायचं आहे कारण भरपूर दिवस झालेले आहेत. आधीला सुरुवातीला म्हणजे आवडायचं तर एक दोनदा केलं की तेव्हा त्याने खाल्लं होतं, पण नंतर तोही खात नव्हता, म्हणून आता ते असं प्रसादासाठी वगैरे किंवा मध्ये काहीतरी गोडाचं बनवायचं असतं तेव्हा मी त्याला बनवून घेते. आणि थोडेफार काजू बदाम होते तर मी ते आधीच कुटून ठेवले होते, आणि त्यात वेलची पूड वगैरे ते वाटीतच होतं सगळं. आणि खूप कमी बनवते मी प्रसादाची खीर, कारण नंतर ती उरायला नको म्हणून. तर एवढीच बनवली होती, जी की मी आता डिशमध्ये काढून घेतली. त्यानंतर पूजेची सगळी तयारी ऑलरेडी करून ठेवली होती, खाली पाट वगैरे हातपाय धुवून झाल्यावर, आणि मग खीर बनवायला घेतलं होतं. त्यानंतर सगळ्यात आधी तर गणपतीचा अभिषेक केला, महादेवाची पिंड असते त्याचा अभिषेक केला. त्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घेतलं, आणि ह्यावेळेस मी शॉर्टकट पूजा दाखवते कारण दाखवून झालेलं आहे आधी भरपूरदा. तर पूजा झालेली आहे, आणि जी काही गळती माझ्याकडे आहे तर ती ठेवून घेतली मी, त्यावर पाणी घालून घेतलं त्यामध्ये, आणि नैवेद्य दाखवला. त्यानंतर आरती केली, आणि प्रदोषची जी काही पोथी असते ती पोथी वाचते मी, वारानुसार त्याचे अध्याय असतात. तर ते आज तर शुक्रवार होता, तर शुक्रवारची कथा मी वाचून घेतली. सोबतच शिवलीलामृतचा 11वा अध्याय असतो तर तोही वाचून घेते. तर छान अशी इथे माझी आता ही प्रदोषची पूजा झालेली होती. आणि त्यानंतर मी एक 5 ते 10 मिनटं मी थोडं थांबवून घेतलं होतं, आराम केला होता, कारण मी आली बाहेरून तेव्हापासून सारखी उभीच होते. आणि मग थोड्या वेळाने हे पिठलं गार झालं होतं जेवायच्या आधी, तर तेही गरम केलं, आणि त्यानंतर मग भाकरी बनवल्या आणि मग जेवणं केली. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि स्पेशली ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आनंदी राहा. बाय.